छत्तीसगडमध्ये नक्षल्यांविरोधात सर्वात मोठी मोहीम राबवली जाते। 2000 नक्षलवादी आहेत ज्यांना 20,000 पोलिसांनी घेरलेलं आहे। नक्षलवाद्यांविरुद्ध सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राइक म्हटला गेलाय। बिजापूर जिल्ह्याच्या कर्रेकट्टाच्या जंगलामध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। 2 दिवसांपासून हेलिकॉप्टरमधून गोळीबार केला जातोय। मोठ्या संख्येने नक्षली मारले गेले असल्याची शक्यता आहे। महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील जवानांची संयुक्त कारवाई आता समोर येते। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण बघूयात। छत्तीसगडमध्ये नक्षल्यांविरोधात सगळ्यात मोठी कारवाई सध्या केली जाते। 2000 नक्षलवाद्यांना 20,000 जवानांनी घेरलेलं आहे। 3 राज्यांचे पोलीस आणि जवान कारवाईमध्ये सहभागी आहेत। ऑपरेशनमध्ये ड्रोन आणि हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातोय। 2 दिवस हेलिकॉप्टरमधून नक्षल्यांवर गोळीबार सुरू आहे। कर्रेगट्टाच्या जंगलामध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। मोठ्या संख्येने नक्षली मारले गेले असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे। महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणाची ही संयुक्त कारवाई आहे। त्यामुळे आता हा मोठा नक्षल्यांविरुद्धचा सर्जिकल स्ट्राइक आहे असं म्हटलं गेलेलं आहे। कारण 2000 नक्षलवादी तिथे असल्याची शक्यता होती आणि त्यामुळे आता थेट 20,000 जवानांनी त्यांना घेरलेलं आहे। हेलिकॉप्टर्स, ड्रोन या सगळ्याचा वापर करून या नक्षल्यांवर कारवाई सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये हा सगळा सर्जिकल स्ट्राइक सुरू आहे। बिजापूरच्या कर्रेगट्टाचा जो जंगलाचा परिसर आहे त्या ठिकाणी ही सगळी चकमक सुरू आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी गडचिरोलीमधून आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। मी सुरुवातीला आशिष यांच्याकडे जाते। आशिष, गडचिरोलीमध्ये नेमकी काय सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पाहायला मिळते? कारण आपण बघतोय छत्तीसगडमध्ये मोठी नक्षल्यांविरोधातली कारवाई सध्या केली जाते। 20,000 जवान एकाच वेळेला सगळ्या नक्षल्यांना घेरून आहेत। नक्कीच मागील 3 दिवस, आज म्हणजे तिसरा दिवस आहे। मागील 2 दिवसापासून सतत जे आहे ते नक्षलविरोधी अभियान जे आहे ते राबवण्यात येत आहे आणि ही सर्वात मोठी जी आहे ते कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे। कारण यामध्ये एकूण 20,000 जवान जे आहेत त्यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झालेली असून जवळपास 2,000च्या जवळपास जे आहे ते काही नक्षली दडून बसले असल्याची माहिती प्राप्त झालेली होती आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। मुख्य म्हणजे दलांचा जो कमांडर आहे हिडमा, त्याच्या समवेत काही मोठे नक्षली त्याचे नेते आहेत, त्यांचा सुद्धा तिथं समावेश असल्याची माहिती आहे आणि मागील 3 दिवसापासून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जे आहे ते गोळीबारी करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी नक्षल्यांनी असं पत्रक टाकलं होतं की सदर कर्रेगट्टाच्या परिसरात कुठलाही नागरिक जाऊ नये, कारण तिथं ठिकठिकाणी अँबुश लावण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता जे आहे ते पोलिसांनी खूप मोठी कारवाई केलेली आहे। मुख्य म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या 3 राज्याची संयुक्तपणे कारवाई करण्यात येत आहे। आतापर्यंत 5 नक्षल्यांना कंठस्থাन घालून त्यांच्या मृतदेह ताब्यात घेण्यात आलेले असून अजून खूप मोठ्या संख्येत नक्षली मारले गेले असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। आता हिडमा सारखे मोठे नक्षली हे तिथून प्रसारित झाले असल्याची सुद्धा माहिती असून गडचिरोली सारख्या ठिकाणी सुद्धा आता पोलीस जे आहे ते अलर्ट मोडवर असल्याचे दिसून येत आहे। जी आशिष, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले आहात। आपण जितेंद्र यांच्याकडून आणखी काही तपशील याबाबतचे घेऊया। जितेंद्र, आपण बघतोय की 2,000ची संख्या जर नक्षल्यांची असेल तर पोलिसांनी, जवानांनी सुद्धा मोठं संख्याबळ दाखवलेलं आहे। थेट 20,000 जवानांनी घेरलंय। दुसरीकडे ड्रोन आणि हेलिकॉप्टर्सचा वापर सुद्धा होतोय। या सगळ्या गोष्टींचं जे काही सामरिक बळ दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, यामुळे नक्षल्यांवर वचक बसेल असं म्हणता येईल का?
रिद्धी जसं सांगितलं आहे आशिषने की गेल्या 3 दिवसांपासून हे ऑपरेशन सुरू आहे आणि जवळपास हे भारतातील आतापर्यंत नक्षलवादाविरोधात केलेलं सर्वात मोठं ऑपरेशन मानता येईल, कारण हजारोच्या संख्येने जे आहेत ते पोलीस इथे या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले, ज्यामध्ये CRPF आहे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र येथील पोलिसही आहे, DRG आहे, कोब्रा आहेत, कोब्राचे जवान आहे, C60 आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळ्या ज्या तुकड्या आहेत त्या या संपूर्ण परिसरामध्ये शिरलेल्या आहेत. आणि हा जो एरिया आहे, हा जो छत्तीसगड आणि तेलंगणाच्या बॉर्डरवरील बिजापूर हा जिल्हा आहे आणि कर्रेगुट्टाच्या जंगलामध्ये पोलिसांनी किंवा सुरक्षा यंत्रणांनी जे आहे त्या नक्षल्यांना पूर्णपणे घेरलेलं आहे. आणि खालून जेव्हा हे घेरण्यात आलेले आहे तर त्यांना एअर स्ट्राईक वरून म्हणजे हेलिकॉप्टर बॉर्न ज्या काही गन्स आहेत ते, ड्रोन्स आणि मेडिकल स्टाफची देखील सहायता खालून पुरवण्यात येत आहे, वरून देखील त्या प्रकारची सहायता देण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत भारत हा नक्षलमुक्त करण्यात येईल असं ठणकावून सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच माध्यमातून जे आहे ते आता ही कारवाई सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. यापूर्वी 3 वेळा जे आहेत ते नक्षलवाद्यांकडनं पत्रकं जारी करून युद्धबंदीची आणि म्हणजे युद्धबंदीसाठी सामोरे येत असल्याचं घोषणा करण्यात आलेली होती. मात्र त्याला केंद्र सरकारने किंवा सुरक्षा यंत्रणांनी कुठलीही भीक घातली नाही, केवळ आत्मसमर्पण करावं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता नक्षलमुक्त करण्यासाठी, कारण गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे, नक्षलवाद्यांमुळे अनेक जण जखमी झाले, अनेकांचा प्राण गमावण्यात आला, अनेक सरकारी साहित्याची नासधूस झालेली आहे. त्यामुळे आता नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्या प्रयत्नातूनच ही सर्वात मोठी आतापर्यंतची कारवाई म्हणावी लागेल. जर छत्तीसगडचा विचार केला तर गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 400हून अधिक नक्षलवादी छत्तीसगडमध्ये मारले गेलेले आहेत. गडचिरोली जो आपला महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि नक्षलवादी ग्रस्त जिल्हा म्हणून करण्यात येतो, त्या जिल्ह्यातही गेल्या अलीकडच्या कारवाईकडे आता विशेष लक्ष आपल्या सगळ्यांचं सुद्धा असेल. जितेंद्र, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या या सगळ्यावर बोलण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर नमस्कार. आता आपण बघतोय की छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई केली गेलेली आहे, नक्षल्यांविरुद्धची आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आपण म्हणतोय. कशा पद्धतीने याला यश येऊ शकतं, पोलिसांकडून आणखी काय पावलं याबाबत उचललं जाऊ शकतं? यामध्ये आहे सर्वात महत्वाचं समन्वय. वेगवेगळे ज्या जे बदल आहेत त्यामध्ये संघटन पाहिजे, सहकार्य आहे, त्या प्रश्नच नाही. आणि ही मोहीम यशस्वी नक्कीच होईल, कारण इथे केंद्रीयकरण नसून विकेंद्रीकरण आहे आणि त्यांचं समन्वय आहे. तर त्यामुळे ही नक्कीच सफल होईल. आणि मला अभिमान वाटतो आपल्या गडचिरोली पोलिसांचा. गेली काही वर्ष जे आपले अधिकारी आले त्यांनी जी म्हणजे नक्षलाईट मध्ये लोकांना, सामान्य लोकांचे फार गोची होते, म्हणजे त्यांना नक्षलांकडूनही धोका असतो आणि पोलिसांकडूनही धोका असतो. तर एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की पोलिसांचा धोका आता त्यांना वाटत नाही, पोलिसांबद्दल त्यांना विश्वास वाटतो. आणि हा विश्वास जो संपादन केला त्याचं मी आपल्या सर्व महाराष्ट्र पोलीस दलाला, गडचिरोली बद्दल बोलायचं झालं संपूर्ण श्रेय त्यांना देईल. हे जे श्रेय आहे आणि हे जी भूमिका आहे की एक की लोककल्याणकारी कामं करा, 2 जे सामान्य नागरिक आहेत ते नक्षलाईट कडे जाणार नाही त्यांना आणि सामावून घेतल्या जातील ते प्रयत्न करा. आणि ते सर्व प्रयत्न होत आहेत, म्हणजे केंद्रीय पातळीवरही होत आहेत, राज्य पातळीवर होत आहेत. आणि हे असल्यामुळे आणि आता जी कोंडी केली की त्यांना पळून जायला मार्गच ठेवलेला नाही असं जाणवतं, कारण खालून ठेवलं वरून जायला हेलिकॉप्टर वगैरे सर्व सोय केलेली आहे. तर ह्या सहकार्य आणि समन्वयामध्ये ही मोहीम आहे ती नक्की यशस्वी होईल. सर आणखी एक असं विचारायचं होतं की आता आपण बघतोय जसं तुम्ही म्हणाल की ह्याचं मोठं श्रेय पोलिसांना आपण देऊ शकतो, कारण त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात समन्वय राखून 20,000ची संख्या आता पोलिसांकडून दाखवली गेलेली आहे. हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जाते, ड्रोनची मदत घेतली जाते. हे जे बळ आता दाखवलं गेलेलं आहे यावरून यापुढे अशा कारवाया होणार नाहीत असं सध्या आपण म्हणू शकतो का? असा अंदाज लावता येऊ शकतो की इतकं मोठं सामरिक बळ पाहिल्यानंतर? असं नक्की म्हणू शकत नाही, कारण याच्या तुमच्या मुळाशी जावं लागेल. कारण हा जो प्रश्न आहे याचा संबंध जो आहे तो पाकिस्तानशी आहे, चीनशी आहे आणि इतर देशांशी आहे. कारण हा जो कॉरिडॉर एक झालेला आहे, हत्यारं कुठून येतात, पैसा कुठून येतो, सामुग्री कुठून येते, ही जी संपूर्ण चेन आहे ही फक्त काही छत्तीसगड पुरती मर्यादित नाही. तर हे तुम्हाला संपूर्ण मूळ खणून काढावं लागेल. आणि जसं इथे समन्वय साधला आणि एकंदरीत सर्वांनी मिळून कारवाई केली, अशी
अजून बरीचशी जागा जे आहेत ते निवडून प्रत्येक ठिकाणी करायला लागेल आणि यामध्ये नक्की यश मिळेल. पण जसं मी म्हटलं, हा प्रश्न एवढा सोपा नाही, कारण याचा संबंध परत तुमच्या ड्रग स्मगलिंगशी आहे. कारण ड्रग स्मगलिंग आणि आर्म्स सप्लाय याचा दोघांचा जवळचा संबंध आहे. सर्वीकडे जे प्रश्न येत आहेत ना, तर आपल्याकडे तुम्ही बघा, मुंबईमध्ये गलोगल्ली ड्रग्ज मिळत आहेत. शाळा कॉलेजच्या बाजूला तर मी आमच्या शेजारी कॉलेज आहे तिथे जातो तर बघतो तर ड्रग्सचा वापर दिसतो. तर ही मोहीम जी आहे, ही मोहीम कित्येक पातळीवर आपल्याला राबवावी लागेल. ड्रग्स पण आपल्याला संपवावे लागतील, आर्म सप्लाय पण आपल्याला संपवावं लागेल. लोकांमध्ये विश्वास, शासनाबद्दल, प्रशासनाबद्दल, पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करावा लागेल. आणि ते आनंदाची गोष्ट की आज झालेलं आहे, बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे. एक जमेची बाजू आहे. जी, निश्चित सर, धन्यवाद. आपण हे सविस्तर विश्लेषण केलं, पुढारी न्यूजशी संवाद साधलात. यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर सोराटकर सर आपल्याशी बोलत होते. या सगळ्या संदर्भात जी नक्षल्यांविरुद्ध मोठी कारवाई सध्या केली गेलेली आहे त्याबाबत ते आपल्याशी बोलत होते. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. आशिष, जसं आता आपण सरांशी सुद्धा बोललो, त्यांनी म्हटलेलं आहे की ही जरी मोठी कारवाई आपण म्हणत असलो तरी सुद्धा या सगळ्यामध्ये समन्वय राखणं फार आवश्यक असेल. हा समन्वयाचा जो मुद्दा येतोय त्याच्यामध्ये पोलीस जवान यांच्यामध्ये कशा पद्धतीनं सध्या समन्वय राखला जातोय, याबाबतचं नियोजन कसं आहे? एकूणच म्हणजे आपण बघितलं तर मागील काही दिवसांपासून, म्हणजे ही आताच मुंबई कसलं नाही तर मागील काही दिवसांपासून जे आहेत ते पोलीस विभागातर्फेही रचना तयार करण्यात येत होती. कारण आपण बघितलं की मागील काही दिवसांपासून नक्षली जे होते ते वारंवार एक पत्रक टाकत होते, कुठेतरी शांततेसाठी जे चर्चा करण्यासाठी नक्षल्यांनी तयारी दाखवलेली होती. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा पोलीस विभाग असेल, त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही पहिले सरेंडर करा, आत्मसमर्पण करा, त्यानंतर आम्ही चर्चा करू. म्हणजे कुठलीही चर्चा जी आहे ते नियमित अटीशर्तीनुसार होणार नाही. तुम्ही सरेंडर केल्यानंतरच आम्ही चर्चेचा विषय जे आहे ते पुढे नेऊ. परंतु आता जे आहे ते पोलीस विभागाने एक टोकाचं पाऊल घेतलेलं आहे आणि मुख्य म्हणजे हे देशातली सर्वात मोठी आता चकमक आपल्याला म्हणावी लागेल. कारण एक हजारोच्या संख्येत जे आहेत ते पोलीस जवान आणि संयुक्त कारवाई जी आहे ते राबवित आहेत. त्यामध्ये तेलंगणा असेल, महाराष्ट्र आणि छत्तीसगड हे जे आहे ते एकूण जे आहे संयुक्तपणे कारवाई राबवत आहेत. यामुळे आता नक्षल्यांना कुठेतरी खूप मोठा नुकसान होईल असं आपल्याला दिसून येत आहे. जी, आशिष आणि जितेंद्र, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. तुम्ही या सगळ्या संदर्भातले सविस्तर तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी.